बघतोय यावेळेस काँग्रेसची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। काँग्रेस आता या निर्णयाला पाठिंबा देतं का हे पाहणं महत्त्वाचं राहील। काँग्रेसला ही भूमिका हे उमेदवार जे आहेत ते मान्य होतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। औरंगाबाद परिसरात शिवसेनेचे मजबूत नेते म्हणून दानवेंची ओळख राहिलेली आहे। अंबादास दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटनात्मक कामातून आपल्या कामाची पकड जी आहे ती मजबूत केली होती। शिवसेनेमध्ये एक भक्कम स्थान अंबादास दानवेंनी तयार केलेलं आहे आणि आता विधान परिषदेसाठी ठाकरे यांनी दानवे यांना उमेदवारी दिलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विरोधी पक्षनेते पद देखील विधान परिषदेतलं त्यांनी भूषवलेलं होतं। शिंदेंच्या बंडानंतर दानवेंकडे ही मोठी जबाबदारी आली होती आणि आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील विश्वासू नेते असणाऱ्या अंबादास दानवेंना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे। मराठवाड्यामध्ये शिवसेनेचा एक मोठा प्रभाव आहे आणि त्यामध्ये एक प्रभावी नेते म्हणून दानवेंकडे पाहिलं जातं। तर आपण बघतोय यावेळेस संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि दानवे यांचं नाव आम्ही जाहीर केल्याचं सांगितलेलं आहे। उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असं देखील संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। विधान परिषदेसाठी ठाकरे नव्हे तर आता दानवे हे उमेदवार असणार आहेत। काँग्रेसची भूमिका नेमकी काय होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी मशाल घेतलेल्या अंबादास दानवे यांचा फोटो या ठिकाणी ट्विट केलेला आहे आणि सोबतच अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील असं म्हटलंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या नावाची घोषणा केलेली आहे असं यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांचं एक या ट्विटमधलं विधान अत्यंत महत्त्वाचं। अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील असं म्हटलंय। तर स्वतः अंबादास दानवे यावेळेस आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, शुभेच्छा तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, परंतु काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेस तुम्हाला पाठिंबा देणार आहे का? मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सपा आणि कम्युनिस्ट हे सगळे पक्ष आहेत आणि मी सगळ्यांचा मिळून उमेदवार आहे। तुम्हाला शुभेच्छा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मिळाल्या आहेत का? तर आपला आवाज अंबादास दानवेंपर्यंत पोहोचत नाहीये। यावेळेस आपण बघतोय उद्धव ठाकरे हे उमेदवार नसतील तर विधान परिषदेसाठी अंबादास दानवे हेच उमेदवार असणार आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे हे उमेदवार असतील आणि काही वेळापूर्वीच त्यांनी साम टीव्हीशी बातचीत केली। त्यावेळेस मी सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा उमेदवार असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतायत अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील। उद्या 11 वाजता ते आपला अर्ज दाखल करतील। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवेंच्या नावाची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।